हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तिने मला अभ्यास करायला लावला. शी मेड मी स्टडी. शी मेड मी स्टडी. शी मेड मी स्टडी. तिने मला अभ्यास करायला लावला. देन नेक्स्ट, मी हे काम त्याच्याकडून करून घेतले. आय गॉट दिस वर्क डन बाय हिम. मी हे काम त्याच्याकडून करून घेतले. I got this work done by him. I got this work done by him. मी हे काम त्याच्याकडून करून घेतले. तिने मला अभ्यास करायला लावला. She made me study. मी हे काम त्याच्याकडून करून घेतले. I got this work done by him. नेक्स्ट, हे काम त्याच्याकडून करून घ्या. हे काम त्याच्याकडून करून घ्या असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा काय बोलायचं आहे? गेट दिस वर्क डन बाय हिम. गेट दिस वर्क डन बाय हिम. करून घ्या असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा गेटचा यूज करायचा आहे. हे काम त्याच्याकडून करून घ्या. गेट दिस वर्क डन बाय हिम. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? हे काम त्याला करायला लावा. करायला लावा जेव्हा बोलायचं असेल तेव्हा सुरुवात कशाने करायची आहे? मेक. मेक हिम डू दिस वर्क. से मेक हिम डू दिस वर्क. हे काम त्याला करायला लावा. मेक हिम डू दिस वर्क. हे सेंटेन्स काय आहे? हे काम त्याच्याकडून करून घ्या. जेव्हा एखाद्याकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असते तेव्हा काय बोलायचं आहे किंवा काय कशापासून सुरुवात करायची आहे? तर गेट पासून सुरुवात करायची आहे. गेट या वर्डनी सुरुवात करायची आहे. गेट दिस वर्क डन बाय हिम. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलायचं आहे. पुढचं जे सेंटेन्स आहे, हे काम त्याला करायला लावा. म्हणजे एखाद्याला आपण एखादी गोष्ट करायला लावतो तेव्हा आपण काय यूज करतो? मेक या वर्डचा यूज करतो. तेव्हा आपण मेकनी सुरुवात करायची आहे. मेक हिम डू दिस वर्क. मेक हिम डू दिस वर्क. हे काम त्याला करायला लावा. नेक्स्ट सेंटेन्स, आई मला रोज भाज्या खायला लावते. तेव्हा बोला, मॉम मेक्स मी ईट व्हेजिटेबल्स एव्हरी डे. Say, mom makes me eat vegetables every day. Mom makes me eat vegetables every day. आई मला रोज भाज्या खायला लावते. Thanks for watching.